महाराष्ट्र आणि झारखंडचे इलेक्शन होणार आहे, त्यावेळेला आम्ही आता झारखंडमध्ये काय उमेदवार उभे करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये आम्हाला किती जागा मिळतील तेवढे उमेदवार उभे करू. आणि सध्या जम्मू काश्मीरमध्ये आमचे 4 उमेदवार आहेत. आणि हरियाणामध्ये आम्हाला बीजेपीने रिक्वेस्ट केली की त्या ठिकाणी पूर्ण जागावर आम्हाला सपोर्ट करा, तर तिथं मात्र आम्ही एक जागा उभी केलेली नाही आहे. आमच्याकडे जवळजवळ 17-18 उमेदवार उभे करण्याचा आमचा विचार होता, पण हरियाणामध्ये आम्ही पूर्णपणे बीजेपीच्या सोबत आहोत. आणि मी 28-29ला 2 दिवसाचा माझा दौरा त्या ठिकाणी आहे. मी 26 तारखेला काश्मीरला जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं आहे. तर महाराष्ट्रात प्रचारामध्ये आमचे कार्यकर्ते पूर्णपणे सहभागी होतील, पण रिपब्लिकन पक्षाला थोडं जिल्ह्याच्या ज्या DPTC आहेत, काही कमिटी आहेत, काही SO आहेत आणि काही महामंडळाचे ते चेअरमन पद, उपाध्यक्ष आणि सदस्य, अशा पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा अशी आमची मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा पवार यांच्याकडे आहे. आणि त्यांना आमची एवढीच नम्र विनंती आहे की रिपब्लिकन पक्ष जो आहे हा शिवसेना भाजप सोबत आल्यानंतर युतीची महायुती झालेली आहे. ज्यावेळेला आमचा पक्ष हा RPI जो आहे, पूर्वी शिवसेना भाजपला युती म्हणायचे, पण आम्ही ज्यावेळेला यांच्यासोबत आम्ही आलो 14च्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेला युतीला महायुती म्हणून लागलेली आहे. त्यामुळे RPIला एकदम अनपेक्षित म्हणजे आमची ताकद काहीच नाही असं समजू नये. रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष आहे, पण गाव पातळीपर्यंत आमची बांधणी आहे आणि सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी उभा आहे. त्यामुळं RPIला थोडंसं एकदम डावलून चालणार नाही आहे. RPIची मतं आपल्याला मिळवायची आहेत. विदर्भामध्ये तर दलित मतं, आंबेडकर मतं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा विचार गंभीरपणे करावा.